लाडक्या बहिणींनो, सध्या सोशल मीडियावर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार आहेत का? म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा होणार का? याबाबत नेमकी काय माहिती समोर आली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात अनेक योजनांसाठी निधी मंजूर केला जातो. आज सादर होणाऱ्या राज्याच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पुढील वर्षभराचा निधी मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे 8 मार्च, जागतिक महिला दिन. हा दिवस महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे सरकार अनेक वेळा याच दिवशी महिलांसाठी विशेष घोषणा करत असते. त्यामुळे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्त्याचे वितरण होऊ शकते. जर आपण मागच्या वर्षीचा अनुभव पाहिला तर 2025 मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले होते. म्हणजेच जवळपास 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले होते. म्हणूनच यावर्षी देखील अशीच काही घोषणा होऊ शकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता लक्षात घ्या की सरकारचे आर्थिक वर्ष मार्च ते मार्च असे असते. म्हणजे मार्च महिन्यापूर्वी मागील बजेटमधील निधीचे वितरण करणे आवश्यक असते. यामुळे काही वेळा सरकार 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय देखील घेऊ शकते. मात्र याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. आता तुम्हाला काय वाटतं? महिला दिनाच्या निमित्ताने 2 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळायला हवेत का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.